ओंकार पाटील हा रायगड पनवेल पेनचा खेळाडू आहे आणि सूरज करकरे हा माडचा. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच इथे चांगला सामना आणि चांगली फलंदाजी पाहावयास मिळणार आहे ती या दोन सलामीवीरांकडनं. तसेच वलीद 11 हा सुद्धा एक मोठा संघ आहे, त्याने सुद्धा चांगले खेळाडू आपल्या संघामध्ये आहेत. सौद पटेल, नदीम, हॅलो. सामन्याला सुरुवात होते. पैसे घेऊन आले तर गोलंदाज. कृपया वलीद 11 संघाने आपला एक एक्स्ट्रा खेळाडू गोलून दिला तो अनिकेत चव्हाण. समोर असणार आहे तो सूरज करकरे, अंकित आणि समोर असणारे सूरज. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो अंकित. सूरज याला सामन्याला सुरुवात होते. पहिला षटक घेऊन आला तो राईट आर्म ओव्हर विकेट मारा करणार आहे तो सूरजला. पहिला चेंडू सुंदरसा कव्हरला मला चेंडू केवळ एक धाव मिळते. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती अंकितकडनं. सामन्याचा पहिला चेंडू त्याने सुंदर टाकला होता तो सूरज याला आणि त्याच्यावर एक धाव मिळते. धाव संख्या ती 1. आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय तो ओंकार. बघूया ओंकार कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. SK स्पोर्ट्सच्या ट्रॉफीमध्ये त्याने सुंदर फलंदाजी आणि सुंदर गोलंदाजी केली होती. तोच ओंकार आपल्याला आता इथे पाहावयास मिळतो. त्यावेळी तो आयकॉन खेळाडू म्हणून दापोली 11 या संघामधून आला होता. आता मात्र तो आपल्याला फरहान स्पोर्ट्स या संघाकडे खेळताना पाहावयास मिळणार आहे. पुढचा चेंडू अंकितचा ओंकारसाठी. सुंदर चेंडू कोरलेला टाकला चेंडू. ओंकारचा फळीत काही येत नाही आहे. चेंडू निर्धाव पडतोय. धावसंख्या मात्र स्थिती जाते ती फरहान स्पोर्ट्स संघाची. 15 ते 20 बॉलचा रनअप असणार आहे तो अंकितचा. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती अंकितची. पुढचा आपल्या बॉलिंग तयार असणार आहे तो अंकित. समोर तो ओंकार. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. बघूया कशा प्रकारे सामना करतो तो. आता मात्र सुंदरसा मारलेला चेंडू मिड विकेटला तो एक धाव पूर्ण क्षेत्रक्षण सुंदर म्हणावे लागेल. सुंदर गोलंदाजी अंकितकडनं. कुठेही मोठे फटके खेळण्यास तो देत नाहीये. आता मात्र स्ट्राईक असणार आहे तो सूरज. सूरज सामना करेल तो अंकिताचा. आता मात्र सुंदरसा मला चेंडू परंतु स्क्वेअर जातोय. एक धाव मात्र सहज पूर्ण होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू का बॅटच्या फळीत व्यवस्थित आला नाहीये. त्यामुळे सरळ क्षेत्राच्या हातात जातोय तो चेंडू. केवळ एक धाव मिळते. एका धावाने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 3. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती पॉवर प्ले षटकामध्ये अंकिताची. चार चेंडूवर केवळ 3 धावा दिल्या त्या अंकिताने. पुढचा चेंडू ओंकारसाठी. आता मात्र पुन्हा सुंदर चेंडू. काहीसा चेंडू मागे टाकलेला त्यामुळे ओंकारला चेंडू काही बॅटच्या फळीत व्यवस्थित घेता आला नाहीये. सूरज त्याला काही सांगताना. ओंकार हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे.
जरी या षटकात त्याच्या बॅटला बॉल लागला नाही तरी तो पुढच्या षटकामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतो, एवढी ताकद आहे त्याच्यात. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार असणार आहे तो ओंकार. धावसंख्या 3. अंकित बघूया, सुंदर चेंडू म्हणावे लागेल. षटक संपतं. पहिल्या षटकात धावसंख्या आहे ती 3. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती वलीद संघाकडनं. काहीसं जगळून ठेवले ते फरान्सफोर्टच्या या 2 सलामी आलेल्या बॅटरना. अजूनही 18 चेंडू शिल्लक असणार आहेत ते या षटकांचे. चला सामन्यात त्वरित सुरुवात करायची आहे, जास्त वेळ काढायचा नाही. अजून 2 सामने व्हायचे आहेत. यानंतर या सामन्यातील विजेता संघ आणि दापोली 11 या 2 संघामध्ये दुसरी सेमीफायनल खेळली जाईल. याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. त्यामुळे सामना जेवढा लवकर संपेल तेवढे प्रयत्न करायचे आहेत. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 3. बिनबाद 3 ही धावसंख्या आहे ती फरान्सफोर्ट संघाची. चांगलं रोखून ठेवलंय ते वलीद 11 संघाने. आता मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे तो सूरज. बघा सूरज या एंडला कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आता मात्र ओढणी झालाय तो मोहित. मोहित समोर असणार आहे तो सूरज. सूरज की मोहित. अंकित याने सुंदर गोलंदाजी केली ती पॉवर प्ले मध्ये, केवळ 3 धावा दिल्या होत्या. आता मात्र वैयक्तिक पहिले व संघातर्फे दुसरे टक घेऊन आलाय तो मोहित. समोर असणार सूरज. चेंडू कसा खाली जातो बघूया. पंच मोठा अपील करतात परंतु पंच अपील फेटाळतात. चेंडू काहीसा खाली राहतोय. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती वलीद 11 संघाकडनं. काहीसे रोखून ठेवले ते या 2 सलामी लावलेल्या फलंदाजांना. एक चांगली गोलंदाजी चालली ती वलीद 11 संघाकडनं. पुढचा चेंडू मोहितचा. शॉर्ट पिच चेंडू हवेत जातो बघूया. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतो, झेल होतो का, आणि मात्र झेल सोडलाय. सूरज सारख्या खेळाडूला त्याने जीवदान दिले. सोप्पा झेल होता परंतु झेल काही होऊ शकला नाहीये. आणि सूरज सारख्या संघ फलंदाजाला त्याने पुन्हा एकदा खेळण्याची संधी दिली. बघूया सूरज या संधीचा पुरेपूर फायदा घेतो का. मोहित ओंकारसाठी बघूया ओंकार कशा प्रकारे सामना करतो मोहित याचा. आता मात्र शॉर्ट पे चेंडू समोर मारलेला आहे आणि सुंदर झेल पकडतोय तो हा क्षेत्ररक्षक. आणि पहिला खेळाडू बाद होतोय तो ओंकारच्या स्वरूपात 4 या धावसंख्येवरती. एक सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल ते वलीद 11 संघाकडनं. आणि काहीसं जखडून ठेवलं होतं ओंकारला. त्याला काही मोठे फटके खेळण्यास दिले नाही आणि त्याला बाद करून जॉकआउटमध्ये पाठवले. आता बघूया नवीन फलंदाज कोण होतो फरान्सफोर्ट संघाकडनं. ओंकारची जागा घेण्यात येतो तो कौस्तुभ. बघूया कौस्तुभ कशा प्रकारे फलंदाजी करतो. फरान्सफोर्ट्स आणि वलीद 11 या 2 संघामध्ये चालू असलेला हा क्वार्टर फायनलचा सामना. काहीसे जखडून ठेवले ते फरान्सफोर्टच्या ह्या सलामीवीरांना. मोठे फटके खेळण्यास संधी देत नाही आहेत. आतापर्यंत
9 चेंडू टाकून झालेले आहेत, परंतु एकही चौकार किंवा षटकार मारण्यास संधी दिली नाही आहे. या 2 गोलंदाजाने मोहित आणि अंकित याने आता पण स्ट्राईक असणार आहे तो कौस्तुभ. बघा कशा प्रकारे सामना करतो मोहित याचा. सुंदर असा कव्हर नंबरला चेंडू काहीच कसा क्षेत्ररक्षण होते पॉईंटच्या दिशेला आणि ह्या सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. ते एक सुंदर क्षेत्ररक्षण केले. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवलेली आहे ती या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या होती ती 7. पुन्हा आपल्या बॉलिंगवर तयार असणार आहे तो मोहित. समोर सूरज. सूरज बघूया कशा प्रकारे सामना करतो. शॉर्ट पिच सुंदर असा मारला पॉईंटच्या डोक्यावरून चौकार. पहिला चौकार फ्रान्स संघाला मिळतोय आणि या 4 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 11. आता मात्र सुरुवात करतोय जी संधी दिली होती क्षेत्ररक्षकाने सूरज याला त्या संधीचा फायदा घेतोय तो हा सूरज आणि पहिल्या चेंडूवरती संधीच्या चौकार मारतोय आणि आपले इरादे पक्के करतोय सूरज. बघूया पुढचा चेंडू मोहित याचा सूरजसाठी. पुन्हा एकदा मला चेंडू बघूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण होते. दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या दुसरी धाव पूर्ण करतोय तो सूरज. एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ती आता आपल्या संघासाठी. सूरजकडे शतक क्षमता 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. 1 बाद 13. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. अजून बरेच 2 सामने खेळवायचे आहेत. पंचांना विनंती करतो की सामना त्वरित चालू करायचा आहे. जास्त वेळ काढायचा नाहीये. अजून 1 सेमी आणि 1 फायनल खेळवायची आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. दोन षटकानंतर धावसंख्या झाली ती 13. सामना जर चांगला पाऊस पाहायचा असेल तर आपल्याला इथे कमीत कमी 30 ते 35 रन हे परांज स्पोर्ट्स संघाकडनं अपेक्षित आहेत. कारण जर 30 किंवा 35 रन झाले तर नक्कीच इथे सामना हा प्रेक्षकांना चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. नदीम सागर का एक चांगला गोलंदाज आपण परांज स्पोर्ट्स संघामध्ये पाहायला मिळतोय. सॉरी आत्ता गोलंदाज झालाय तो नदीम. राईट आर्म राऊंडेड मारा करणार आहे. सुंदर चेंडू. पहिला चेंडू हा निर्धाव टाकतोय. धावसंख्या मात्र स्थिर राहते. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे 30 घेऊन आलाय तो नदीम. राईट आर्म राऊंडेड मारा करणार आहे तो कौस्तुभला. कौस्तुभ खेळण्यास तयार होतोय आणि सुंदर असा मारलेला मिडलच्या डोक्याने षटकार. कौस्तुभच्या बॅट बनून निघाला पहिला षटकार. दुसऱ्या चेंडूवर मारलेला नदीमच्या सुंदर असा षटकार. या 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 19. मी अगोदरच बोललो होतो की सामना जर रोमहर्षक पुढचा चेंडू नदीम याचा कौस्तुभसाठी शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेत आणि हा सुद्धा बघूया चौकार. सलग 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळले ते ह्या कौस्तुभ याने. चांगला प्रहार केलाय तो नदीमच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या 23. आता मात्र कुठे तर सूर प्राप्त होतोय तो परांज स्पोर्ट्स संघाला आणि धावांचा वर्षाव होतोय. पुढचा चेंडू नदीम याचा बघूया कशा प्रकारे सामना होतो. कौस्तुभ स्लो टाकला चेंडू
आता मात्र कमबॅक म्हणावे लागेल, परंतु एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीयेत. एक धाव मिळते ती फरान स्पोर्ट संघाला. धावसंख्या होती 24. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. धावसंख्या होती 32. आणि चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ती कौस्तुभकडनं. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतलाय तो इसाग्याचा. पुढचा चेंडू कौस्तुभसाठी. आता मात्र स्वर चेंडू. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावांनी धावसंख्या होते ती 39. आता मात्र सुंदर कमबॅक म्हणायला लागेल ते सूरज आणि कौस्तुभने केले ते आपल्या संघासाठी. चांगली साथ दिली ती सूरजला कौस्तुभने. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू काहीसा उसळी घेतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते गोलंदाज इसाग्याचं. पुढचा चेंडू इसाकाचा कौस्तुभसाठी. सुंदर चेंडू. सुंदर कमबॅक करतोय आपल्या गोलवरती इसाक. सलग 2 चेंडू धाव टाकलेत ते कौस्तुभला. पहिला चेंडू षटकार मारला होता आणि आपल्या इथे पक्के केले होते कौस्तुभने, परंतु पुढचे 2 चेंडू इसाकने सुंदर टाकले आणि कमबॅक केले आपल्या संघाला. इसाक पुढे चेंडू टाकले तयार. कौस्तुभ शॉपिंग चेंडू
आता मात्र किप्परच्या हाताला चेंडू लागून थर्डमॅनला जातोय आणि सुंदर प्रयत्न, परंतु या 4 धाव मिळतात त्या संघाला. या 4 धाव धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 43. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती या फलंदाजांकडनं. पहिले 2 षटकं रोखून ठेवलं होतं वलीद 11च्या गोलंदाजाने, परंतु कौस्तुभने जी सुरुवात केली फलंदाजीला आणि सूरजला मिळाली संधी, तिचा पुरेपूर फायदा घेतला त्या या 2 फलंदाजाने आणि धावसंख्या नेली ती आता 43. पुढचा चेंडू सागचा कौस्तुभला. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागते. थर्डमॅनला चेंडू होतोय. सुंदर शतक म्हणावे लागेल. स्वर चेंडू. 2 धावा मिळतात त्या फ्रान्स स्पोर्ट संघाला. धावसंख्या होती 45. पुढचा चेंडू आता खेळण्यास तयार करतो सूरज. बघूया सूरज कशा प्रकारे फलंदाजी करतो. आता मात्र सुंदर सुंदर षटकार. सूरजच्या बॅटमन निघाला हा षटकार. धावसंख्या होती 51. सुंदर कमबॅक म्हणावे लागेल ते सूरजकडनं होते. संधीचा पुरेपूर फायदा मिळाला आहे तो सूरजला आणि त्याचा त्यांनी फायदा घेऊन आपल्या संघाला एक विजयाच्या दिशेने नेऊन ठेवतोय. अजून काही चेंडू शिल्लक असणार या षटकातले. सूरज हा मोठा खेळाडू आहे. आपण त्यांना नेहमी यूट्यूबवरती बघत असतो. महासारख्या दिग्गजासारख्या स्पर्धेत तो आपल्याला पाहावयास मिळतो. पुढा चेंडू असणार शाखचा. आता मात्र बघूया पुन्हा सूर्य चेंडू. एक अवांतर धाव मिळते. या धावसंख्या होते ती 52. काही मागं षटक म्हणावे लागेल ते इसाकचं. वैयक्तिक पहिले व संघातर्फे चौथं षटक घेऊन आलाय तो इसाक. समोर सूरज. आता मला पुन्हा एकदा मारलेला हा षटकार. ओरपी चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपली विजयाच्या दिशेला सामना नेऊन ठेवतोय. धावसंख्या होते ती 58 धावा झालेल्या आहेत. 59 धावांचं आव्हान ठेवले ते फ्रान्स स्पोर्ट संघाने. एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ती कौस्तुभ आणि सूरज या दोघांकडनं. सुरुवात थोडीशी शांत चालू होती, परंतु नंतर कौस्तुभने जो 5वा गेअर टाकला आणि त्याच्यावरती आपण टिक्शन बघितलं तर पहिल्या षटकात केवळ 3 धावा दिल्या होत्या त्या अंकितने. त्याच्यानंतर मोहितने जो दुसरं षटक टाकलं त्यामुळे त्याने 9 धावा दिल्या होत्या आणि 10 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट घेतली होती. त्याच्यानंतर नदीमने 19 धावा दिल्या. त्याच्यामध्ये कौस्तुभने सुरुवात केली, अतिशय सुंदर सुरुवात केली आणि त्याला साथ दिली ती सूरजने आणि शेवटच्या षटकात इसाकने त्याला 26 धावा गेल्या आहेत. अशा प्रकारे 4 षटकांचा आपण पाहिला आणि टोटल धावसंख्या झाली ती 58 आणि 59 धावांचं आव्हान ठेवले ते वलीद 11 संघासमोर. आणि यास पुढे समर्थन करतील माझे मित्र सनी मोहिते. तर सायंकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करेन. मॅचला आपण सुरुवात करूया. सेकंड इनिंगला सुरुवात होईल, जास्त वेळ जाणार नाही याची आता बॅटिंग करणाऱ्या टीमने काळजी घ्या.
त्याचबरोबर आपण सेकंड सेमी फायनल मात्र या ठिकाणी दापोली 11 आणि या दोन संघांमधून जिंकणारा संघ मात्र सेकंड सेमी फायनल खेळेल याची नोंद या असणं गरजेचं आहे. या पुढची मॅच असेल दापोली 11 ऑल प्लेयर्स आपण रेडी राहायचंय. 59चं टार्गेट असेल आणि आपण पाहायला गेलं तर एकंदरीत सौद पटेल आणि नदीम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळू शकेल. एकोणसाठ धावांचा पाठलाग करायचा आहे. सायंकाळचं सत्र मात्र चालू झाले. याच्यानंतर सेकंड सेमी फायनलची मॅच खेळली जाईल. दापोली 11 बनाम या दोन संघांमधला जो विनर असेल त्याच्यामध्ये सेकंड सेमी फायनल. आपण मागाशीच पाहिलं फर्स्ट सेमी फायनल मध्ये जिथे रॉयल दापोली संघ अंतिम फेरीचं तिकीट देखील त्यांनी बुक केले. आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक रोहित गोलंदाजी मार्क वरती आलाय. रोहित आचार्य गोलंदाजी ट्रॅक वरती काफे कॉलेज डे आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर रजा दरबार या ऐनकडून गोलंदाजी करताना सौद पटेल असेल. 59चा पाठलाग करायचा. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या खूप बाहेर घसटण्याचा प्रयत्न करताना आपण बघायला होऊ शकला देखील नाहीये. थोडीशी चर्चा देखील या ठिकाणी केली जाईल परंतु अंपायरचा इशारा इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि तिथे डॉट बॉल देखील आहे. रोहित आचार्य गोलंदाजी ट्रॅकवर ते चर्चेतलं नाव हे देखील राहिलंय. आपण या दोन्ही मॅचेस जर पाहिले असेल एकंदरीत बॅटिंग करणारा जो संघ आहे अवली दिरीवण्या संघाला आपण इथे भन्नाट वेग होता त्या बॉलामध्ये. चेंडू जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावलाय आणि तिथे आपण पाहताय आपण जर पाहायला गेलं तर 3 रन फक्त मिळून जातील. मागच्या मॅचचा हिरो आपण पाहायला गेलं तर नदीम होता. ज्या नदीमच्या बॅटमधून आपल्या संघासाठी चांगलं असं क्रिकेट खेळताना आपण पाहिलं होतं. चांगली बॅटिंग देखील केली होती नदीमनं. आता समोर इथे फटका फसलाय पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू आपण पाहायला गेलं तर तेच आउटफील्ड 1-2 का 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळत आहेत. गतीचा परिपूर्ण वापर देखील केला गेला आहे आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर 4 रन्स वेगानं खात्यामध्ये जोडले देखील जातील. स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती. अगदी 4 रन्स देखील मिळतील. ही मॅच मात्र वलीद 11 बरोबर आपण पाहायला गेलं तर फरहान स्पोर्ट्सच्या दोन संघांमधलं हे बॅटल आपण पाहत आहे. इथे चांगला स्ट्रोक असेल. क्षेत्ररक्षक अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असणार आहे. 1 रन्स याही चेंडूवरती मिळेल आणि स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 59 धावांचा पाठलाग करताय. इथे खूप महत्वाच्या मॅच मध्ये खेळत आहे. जिंकणारा संघ सरळ सेमी फायनल साठी क्वालिफाय करेल आणि जिथे लढत मात्र दापोली 11 या टीम समोर असणार आहे. अनेक नामवंत खेळाडू दापोली 11 संघाकडे नक्कीच आपण त्यांना देखील पाहिलेत. कालच्या दिवसामध्ये क्रिकेट खेळताना स्विच करण्याचा प्रयत्न सौद पटेल परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि खूपच बॉल मात्र या ठिकाणी बघा बाहेरच्या बाजूला होता. तिथे एक्स्ट्रा रन्स आपल्याला बघायला मिळू शकेल.
आणि यावरती एक आक्रमण आणि इथे विकेटचं पतन सौद पटेल. आपण जर पाहायला गेलं तर बॅक टू द पॅव्हिलियन. आपण जर पाहताय तर 9 वरती एक खेळाडू बाद झालेला आहे. अजून एक चेंडू बाकी असेल. सेफ टोकनला क्रमांक 3 वरती पाठवले. सौद पटेल मैदानाच्या बाहेर. असं वाटलं होतं या मॅच मध्ये अगदी धुवाधार बॅटिंग आपण बघतोय. आणि हा यावेळेचा देखील चेंडू अगदी दर्जेदार टाकलाय आणि एक ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. लॉस ऑफ 19 रन्स. सनी जी बहुत बहुत शुक्रिया. तो यहाँ पर दूसरे पारी का यहाँ पर खेल चलता हुआ दिखाई दे रहा है. जबरदस्त मुकाबला इस ग्राउंड के बीचों बीच खेला जा रहा है. अभी से 2 सेमीफाइनल मैच खेले जाने बाकी. सॉरी क्षमा चाहते, एक सेमीफाइनल मैच खेला जाना बाकी. तो कुछ ही क्षणों में यहाँ पर बेहतरीन नजारा पेश करते हुए खिलाड़ी दोनों ही इस ग्राउंड के बीचों बीच. मैं कमेंटेटर शाहरुख आप सभी दर्शकों का अभिनंदन करता हूं इस प्यारे से बेहतरीन ग्राउंड पर. गेंदबाज नहीं जानना चाहेंगे. अफान यहां पर गेंदबाजी करेंगे और बल्लेबाजी करने के लिए तैयार होते हैं यहां पर नदीम. जबरदस्त मैच चलता हुआ, काबिल तारीफ यहां पर गेंदबाजी के नाम से जाने जाते हैं. अफान दौड़ना प्रारंभ किया, स्टंप को फरोख्त किया. अच्छी गेंद थी, हल्के हाथों से पंच किया है खिलाड़ी नीचे, लेकिन उससे काफी ज्यादा बाहर और गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. इसी 4 रन के साथ रनों में काफी तेजी से उछाल. 13 रन एक खिलाड़ी के नुकसान पे. जबरदस्त मुकाबला चलता हुआ. फिर से अफान के हाथों में गेंद आते हुए लगातार यहां पर अच्छे शॉट लगाते हुए नदीम फिर से तैयार होते हैं. यहां पर अफान सामना करेंगे. नदीम अच्छे हाथों से हुक करना चाह रहे थे, लेकिन तो सफलतापूर्वक बीट करते हुए इस बार अच्छी गेंदबाजी करते हुए अपनी टीम को बैकअप लाइन में लाते हुए अफान और बाकी का काम विकेट कीपर ने सफलतापूर्वक पूरा किया. फिर से अफान की अगली गेंद और सामना करेंगे नदीम. अच्छी गेंद थी, हल्के हाथों से ब्लिक किया. नीचे खिलाड़ी ये दौड़ रहे हैं, लेकिन दौड़ने का कोई फायदा नहीं. गेंद गई फिर से बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. इसी 4 रन के सारे रनों में उछाल. 17 रन एक खिलाड़ी के नुकसान पे. वलीद 11 की टीम के खिलाड़ी नदीम जबरदस्त बैटिंग का नमूना पेश करते हैं इस ग्राउंड के बीचों बीच. काबिल तारीफ यहां पर. जबरदस्त बैटिंग करते हुए नदीम फिर से अफान की अगली गेंद का सामना करेंगे. नदीम इस बार हल्के हाथों से पुश किया, नीचे खिलाड़ी है. 1 रन सफलतापूर्वक भागकर पूरा करेंगे. दूसरे का कॉल, लेकिन 1 ही रन से संतुष्ट दोनों ही खिलाड़ी. इसी 1 रन के सहारे 18 रन एक खिलाड़ी के नुकसान पे. फिर से अफान की अगली गेंद और सामना करेंगे नई खिलाड़ी सईद के लिए. अफान दौड़ना प्रारंभ किया, स्टंप को क्रॉस करते हुए बहुत ही करारा शॉट लगा. नीचे खिलाड़ी है, 1 रन भागकर पूरा करेंगे और सफलतापूर्वक 1 ही रन से संतुष्टि. फिर से 1 रन के सारे रनों में उछाल. 19 रन एक खिलाड़ी के नुकसान पे. काफी शानदार मुकाबला चलता हुआ. मौसम भी काफी सफलतापूर्वक साथ देते हुए दोनों ही टीम का, और यहां पर दर्शक भी आनंद लेते हुए.
और फान के अगले और सामना करेंगे नदीम। इस बार काफी ज्यादा ऊंचा उठाया, गेंद आ रही है कमेंट्री बॉक्स के ऊपर से छक्के के लिए। जबरदस्त बैटिंग नदीम के द्वारा। इसी 6 रन के सारे रनों में उछाल। 25 रन एक खिलाड़ी के नुकसान पे। अभी से 12 गेंद 24 रन की दरकार। जबरदस्त बैटिंग करते हुए काफी रोमांचक की स्थिति में मैच आता हुआ दिखाई दे रहा है। बारह गेंद 24 रन चाहिए यहां पर, और यहां पर नदीम ग्राउंड के बीचों बीच खेलते हुए दिखाई दे रहे हैं। सॉरी, थोड़ा सा मिस्टेक होने के कारण 34 रन चाहिए यहां पर। स्कोरर महोदय से थोड़ी सी मिस्टेक होते हुए माफी चाहते हैं। 12 गेंद 34 रन, 34 रन चाहिए यहां पर कुल 12 गेंदों में, और यहां पर गेंदबाज को लगाया गया है। बॉलर नेम जानना चाहेंगे। ओमकार को यहां पर गेंदबाजी के लिए लाते हुए, और ओमकार किस प्रकार की गेंदबाजी करेंगे और सामना करेंगे यहां पर सईद। अच्छी गेंद यहां पर नीचे खिलाड़ी है, हल्के हाथों से पुश किया, 1 रन भागकर पूरा करेंगे और 1 ही रन से संतुष्टि मिलेगा यहां पर। इसी 1 रन के सारे रनों में उछाल। 26 एक खिलाड़ी के नुकसान पे। सैफ यहां पर अच्छी बल्लेबाजी करते हुए, और फिर से आक्रामक बल्लेबाज नदीम के लिए दोना प्रारंभ किया ओमकार, और हल्के हाथों से पुश किया, नीचे खिलाड़ी खतरा हो सकता है, और खिलाड़ी ने कोई गलती नहीं की। इसी के साथ नदीम के विकेटों का पतन होता हुआ इसी एक खिलाड़ी के नुकसान पे। रन में थोड़ा सा अंकुश लगाते हुए खिलाड़ी ओमकार अच्छी गेंदबाजी करते हुए। नदीम काफी निराशाजनक अपने प्लेमिल की ओर लौटते हुए दिखाई देते हुए अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। आखिरकार बड़े शॉट के लिए गए और नीचे खिलाड़ी थे, उन्होंने कोई गलती नहीं की, सफलतापूर्वक गेंद को गैदर किया, और इस कैच के द्वारा दूसरे विकेट का पतन होता हुआ वलीद 11 के यहां पे दूसरे विकेटों का पतन होता हुआ। अब नए खिलाड़ी जाते हुए, खिलाड़ी नाम जानना चाहेंगे। शाद। शाद यहां पर जाते हुए ग्राउंड के बीचों बीच नदीम की पारी का समापन होने के बाद उनकी कमान संभालने के लिए यहां पर जाते हुए साद किस प्रकार की बल्लेबाजी करेंगे। टोटल यहां पर कुल 10 गेंद फेंके जाने बाकी, किस प्रकार की बल्लेबाजी करेंगे साद। ओमकार दौड़ना प्रारंभ किया, अच्छी गेंद और अच्छे हाथों से ड्राइव किया, और 1 रन भागकर पूरा करेंगे, और 1 ही रन मिलेगा यहां पर। सिंगल डबल खेलते हुए दोनों ही बल्लेबाज, और इसे सिंगल डबल से यहां पर नैया पार नहीं लग सकती है। कुछ ना कुछ आक्रामक शॉट लगाने पड़ेंगे दोनों खिलाड़ी को, जब जाके यहां पर विन हो सकती है टीम। ओमकार की अगली गेंद, और यहां पर फिर से हुक किया, नीचे खिलाड़ी है, पहला रन तेजी से भागकर पूरा करेंगे सफलतापूर्वक। तो फिर से 1 ही रन, सिंगल डबल से यहां पर दोनों खिलाड़ी संतुष्ट होते हुए इसी 1 रन के सहारे रनों में बढ़ोतरी होती हुई यहां पर 28 तो खिलाड़ी के नुकसान पे। 7 के लिए अगली गेंद, अच्छी गेंद से हुक किया है, बैटों में लगी थी गेंद, और यहां पर हाँ ना में यहां पर रन लेना चाह रहे थे, नॉन स्ट्राइकिंग खिलाड़ी ने मना किया, अन्यथा विकेट जा सकता था। बार बार बचे दोनों खिलाड़ी सुरक्षित अपने पीछों के बीचों बीच, और आज के खतरनाक एम्पायर यूसुफ शोएब मलिक के
एक पाकिस्तानी खिलाड़ी है वैसे दिखते हुए एम्पायर। ये गेंद एक लेग स्टंप से काफी ज्यादा बाहर, लेकिन थोड़ी सी अंदर थी। यहां पर इसी के साथ डॉट बॉल। कुल 6 बॉल फेंके जाने बाकी। 6 बॉलों में लगातार गगन चुम्बी छक्के लगाने पड़ेंगे अगर टीम को विन करानी है तो। यहां पर काफी जबरदस्त मैच चलता हुआ और दोनों ही टीम आपस में बेहतरीन से बेहतरीन गेम खेलते हुए दिखाई दे रही है। मैच अनिश्चितताओं का खेल है, कोई भी जीत सकता है, कोई भी हार सकता है। जो बेहतर खेलेगी वो जीतेगा। तो यहां पर लगभग अभी तक की बॉलिंग लाइनअप देखकर लग रहा है कि कुछ भी हो सकता है। अगर इसी तरह की गेंदबाजी की है तो फिर यहां पर और बॉलर नेम जानना चाहेंगे। दौड़ना प्रारंभ किया बॉलर, शाहिल के हाथों में गेंद थी और साहिल के हाथों में गेंद। फिर से यहां पर थोड़ी सी तकनीकी के कारण वापस आते हुए और रिटर्न गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए शाहिल, और वहीं पर सामना करेंगे बल्लेबाज साहिल। दौड़ना प्रारंभ किया, फुल टच गेंद थी और बहुत ही करारा शॉट। गेंद गई इस बार तारामंडल में छक्के के लिए। जबरदस्त शॉट, इसी तरह की शॉट की दरकार है। सैफ के बल्ले से निकलता हुआ गगनचुंबी छक्का। पांच गेंद 25 रन यहां पर चाहिए। 25 रनों की दरकार। इस 5 गेंदों में बल्लेबाज प्रयास तो करेंगे, लेकिन मैच अनिश्चितताओं का खेल है। दोनों तरफ से यहां पर देखना पड़ेगा यहां पर होता क्या है। फिर से यहां पर साहिल के अगली गेंद सामना करेंगे सैफ। दौड़ना प्रारंभ किया, धीरे धीरे कदमों से स्टंप को क्रॉस करते हुए। इस बार भी कुछ तकनीकी के कारण वापस जाते हुए, थोड़ा सा प्रेशर लेन में आते हुए साहिल एक छक्के खाने के बाद फिर से यहां पर साहिल तैयार होते हुए गेंदबाजी करने के लिए, और वहीं पर सामना करेंगे स्ट्राइकर बल्लेबाज सैफ। दौड़ना प्रारंभ किया धीरे धीरे कदमों से, और ये गेंद ऑफ स्टंप से इतनी ज्यादा बाहर कि एम्पायर ने अपने हाथों को हवा में लहराते हुए वाइड का करार दिया, और इसी वाइड के सारे रनों में बढ़ोतरी होती हुई 35 रन 2 खिलाड़ी के नुकसान पे। 5 गेंद 24 रन, ये आईपीएल की याद दिलाते हुए साहिल यहां पर गेंदबाजी करेंगे सामना करने के लिए सैफ। यहां पर दौड़ना प्रारंभ किया साहिल और सामना करेंगे सैफ। फिर से यहां पर लगातार कुछ तकनीकी के कारण एम्पायर साहब भी बिल्कुल ध्वस्त दिखाई देते हुए और हवाएं चलती हुई। आदरणीय जलालभाई खमशे साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आणि विराज बनवा। चला 4-24 पाहिजेत आणि या 4 ला 4 सिक्सर सैफ टोकन एक खिलाड़ी कर सकता है क्या, ये देखने वाली बात रहेगी शायद। 4-24 आणि इथे एक आक्रमक स्ट्रोक आहे, आणि इथे आपण पाहायला गेलं तर घसीटल्या 6 आलाय। मी सांगितलं सैफ टोकन आहे तोपर्यंत मॅचचं प्रिडिक्शन लावणं खूप कठीण आहे। 3 बॉल मध्ये 18 रन्स पाहिजेत। एका बाजूला आपण पाहायला गेलं तर वलीद इलेव्हनचा संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला फरहान स्पोर्ट्स। या दोन संघांमधलं बॅटल। 3 ला 18 रन्स पाहिजेत। 3 मध्ये 18
सैब टोकड मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर तयार आहे. याही बॉलवरती आक्रमण करताना दिसू शकेल का? ओ यावेळेला क्लास बॉल टाकलाय आणि सैब टोकनला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केले. मॅच आता संपूर्ण कब्जा फरन स्पोर्ट्सच्या टीमचा राहिले या मॅच वरती. 2 बॉल आणि आपण पाहिलं तर 18 धावांची आता आवश्यकता शक्य नाही, पॉसिबल नाहीये तिथे आता. कारण एखाद 2 बॉल आला तरच मॅच मध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळू शकतं. काही वेळातच मान्यवरांचं देखील आगमन होईल, कारण ग्रँड फायनलच्या मॅचेसना काही सुरुवात होईल. पुढची सेकंड सेमी फायनलची मॅच असेल. दापोली 11 आपण तयार राहायचंय. आणि इथे अंपायरचा इशारा काय तर नो बॉलचा आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट मात्र बघायला मिळू शकते का? परंतु या ठिकाणी बघा, हा नो बॉल वरती जर आक्रमण चढवलं गेलं असतं, रन जर मिळाले असते तर कदाचित मात्र, आणि हा एकंदरीत बॉल मात्र 6 जाऊ शकला असतं. या एंड कडून देखील पाहायला विचार करताय तुम्ही. नुकसान तर मोठं झाले नाही त्या ठिकाणी. नो बॉल टाकला, आपण चर्चा नो बॉलची केली होती अशी. आता फ्री हिटचा बॉल देखील असणार आहे. 2-17 पाहिजेत. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल असेल, फ्री हिट कंटिन्यू राहील. आपण जर पाहायला गेलं तर मागच्या नो बॉलवरती जर 2 ते 3 रन्स घेतले गेले असते तर कदाचित मात्र इथे कुठेतरी आपण पाहायला गेलं तर 2 बॉलमध्ये 12-13 रन्स पर्यंत येऊन पोहोचलं असतं समीकरण. पण तू त्याच्यावरती रन्सच घेतले नाही. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर काय घडलंय तर 2 बॉल मध्ये आता 15 रन्स पाहिजेत. म्हणजे आपण चर्चा काय करत होतो तर नो बॉल वरती जरी 6 नव्हता गेला, त्याच्यावर 2 रन जरी आले असते ना तरी कदाचित मात्र तिथे आता समीकरण बदलतं राहिलं असतं. रन्स खूप महत्वाचे असतात. म्हणजे आता एखादं ध्येय मात्र आम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही, आणि जिथे त्याने हार मांडली तो मात्र त्याला अपयश येण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर फलंदाज बाद होईल. अफ्रीहिटचा बॉल, अफ्रीहिट बॉल आहे. त्याचबरोबर राजा दरवेश सरांचं आगमन झालेलं आहे. राजा सर या आपण या ठिकाणी असं नसतं वा, आणि हा सामना जिंकलेला आहे. चला आपण फरन स्पोर्ट्सच्या टीमचे कॅप्टन लगेच टॉस करतोय आपण. सेकंड सेमी फायनलची मॅच असेल. फरनचे कॅप्टन